ओबीसी जनमोर्चा व विविध ओबीसी संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्याकरता आक्रोशित ओबीसी बांधव आलेले आहे। या प्रसंगी आपली प्रतिक्रिया डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे देत आहेत। ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आणि राष्ट्रीय ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आम्ही दिनांक 16ला नागपूर येथे आमदार निवासामध्ये बैठक घेतली, विदर्भस्तरीय। त्या बैठकीला अध्यक्ष म्हणून माननीय प्रकाश अण्णा शेंडगे, माननीय चंद्रकांतजी बावकर, माननीय तांडेल साहेब आणि आम्ही उपस्थित होतो। त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंती असे ठरले की मनोज जरांगे यांचं जे उपोषण सुरू आहे ते उपोषण हे अँटी ओबीसी उपोषण आहे आणि ह्या उपोषणामध्ये संपूर्ण मराठ्यांना 100% मराठ्यांना कुणबी करून घ्या असं त्यांचं मागणं आहे। सगळे सोयरे आणि गणकोत याचा GR स्पष्टपणे काढा म्हणते, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही समाजाचा तो माणूस असेल, समजा त्याचं SC ST OBC सोबत जर संलग्न होऊन त्याचं इंटरकास्ट मॅरेज झालं असेल तर SC वाला गडीला OBC करता येईल, OBC वाल्या गडीला SC करता येईल। हा जो GR आहे याचा दुरोगामी दुष्परिणाम होणार आहे आणि तो परिणाम असा असणार आहे की OBC SC ST या सगळ्या आरक्षणवादी लोकांना तो होणार आहे। म्हणून या आरक्षणाचं संरक्षण करण्याकरिता म्हणून OBC संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे। आमचे प्रोफेसर लक्ष्मण हाके हे वडीगोद्रीला उपोषणाला बसलेले आहेत जालन्यामध्ये, आणि आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाने हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत। आमचे कीर्तने साहेब म्हणून आहेत ते भगवानगडावर आहेत, एक मुंबईला। अशी संकल्पना आमची जिल्हास्तरीय आता सुरू होत आहे आणि हा पॉलिटिकल पॉवरचा मिसयूज आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून OBCवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होता कामा नये। मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा, आमच्याशी डिस्कस करावं आणि आम्हाला तसे लेखी आश्वस्त करावे, आश्वासन द्यावे, अशी या निमित्तानं आम्ही आज मागणी करीत आहोत। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आता जागृत झालेला आहे। महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ न्यूज चॅनल यवतमाळ, विलास काळे।